तर अशा प्रकारे ही पहा इडली आणि चटणी मस्त अशी रेडी आहे। इडली देखील तुम्हाला मी दाखवते किती सॉफ्ट अशी झाली आहे। ही पहा। तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे। ही चटणी तुम्ही इडली बरोबर खाऊ शकता किंवा जेवणाची चव जी आहे ती दुप्पट होते या चटणीने। चला तर मग आपण आधी साहित्य बघूया। सर्वप्रथम मी इथे लसणी घेतलेले आहेत, 5-6 बारीक अशा लसणी सोलून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 4 मिरच्या घेतल्यात, ह्या तिखट नाही आहेत अजिबात म्हणून जास्त घेतल्यात। जिरं घेतलंय, ऑप्शनल आहे जिरं किंवा लसूण, पण मी दोन्ही पण घेतलंय कारण जिऱ्याची मी फोडणी करणार आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतली, भरपूर घेतली आहे। 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेत। आता इथे अंदाजे अर्धा चमचा साखर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे हे काप काढून घेतलेत। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही आपण जे चिवड्यामध्ये डाळं घालतो ते डाळं घातलं तरी छान लागतं। कढीपत्त्याची पानं आहेत ती घालून घेतलेत, लसणी घालून घेतल्यात। त्यानंतर हे जे साहित्य घेतलं होतं ते मी सगळं आता याच्यामध्ये घालून घेत आहे। आता हे सगळं साहित्य मी बारीक वाटून घेणार आहे, थोडंसं पाणी घालून। तर अशा प्रकारे ही पहा आपली चटणी या ठिकाणी वाटून झालेली आहे। बघा गुळगुळीत अशी वाटलेली आहे मिक्सरमध्येच। आता हिला आपण फोडणी घालून घेऊया। आता या चटणीवर मी तूप जिऱ्याची फोडणी करून घेणार आहे। इथे पळीत आपण ठेवले, याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे आणि जिरं। तर बघा इथे मी 1-1.5 चमचा तूप टाकून घेतलंय। आता हे तूप गरम झालंय, ह्याच्यामध्ये मी जिरं घालते। आता हे पहा जिरं पण चांगलं तडतडलंय, तर गॅस बंद करूया आणि ही फोडणी या चटणीवरती ओतून घेऊया। तर अशा प्रकारे आता ही सारखी करून घेऊया। आता ही चटणी रेडी। ही तुम्ही आपल्या रोजच्या जेवणासोबत, इडलीसोबत खाऊ शकता। तर अशी चटणी एकदा नक्की तयार करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।